श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. यंदा कार्तिक विनायक चतुर्थी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी आहे. शास्त्रानुसार विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो, तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात. तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत करा आणि गणेशाची विधिवत पूजा करा. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्दल पुराण आणि तसेच गणेश पुराणात संदर्भ आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतलं आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलंही उद्धार करावा, ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. तसेच मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिड्या, शत्रुबाधा, ग्रहदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पवित्र असा कार्तिक महिना सुरू आहे आणि या कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला तसेच दीपदानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून विनायक चतुर्थीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. तर आपल्याला अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि दिवसाची सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे. तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे पंचगव्य. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभ कार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हटलं जातं. आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज अगदी छोटी बॉटल जी आहे ती पंचगव्याची भेटून जाईल. आता तुम्ही हे पंचगव्य डायरेक्ट तुमच्या शरीराला लावू शकतात किंवा अगदी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे.
तर आपल्याला फक्त ह्या 2 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे. ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने चव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधी कुरु. या मंत्राचा आपल्याला जप करायचा. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कावेरी या सर्व नद्यांचं जल ह्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि मी ह्या पवित्र पाण्याने स्नान हे करत आहे. तर आपल्याला या मंत्राचा जप करायचं आहे. त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं. तर अशा रीतीने आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकल्याने स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.